कधी कधी काय होतं ना की आपली भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप शब्द खर्च करावे लागतात. जसं तुमचे सर म्हणतात, मकरंद सर म्हणतात की अक्षर ना गिरा. त्यांच्या या उक्तीला बरोबर साजेस ज्यांनी इथे सादरीकरण केलं होतं त्यांनाच मी बोलवतो. ते शब्द वापरत नाहीत, ते वापरतात फक्त स्वतःचं अंग आणि मग तुमच्यापर्यंत ती भावना बरोबर पोहोचवतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पार्लेकर्स मुंबई यांचं.
अत्यंत अत्यंत देखणा आणि अत्यंत प्रभावी. मला का वा 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 वा. आणि थिएट्रिकल परफॉर्मन्स आहे त्यामुळे अर्थात मकरंद सरांनाच आधी विचारणार. सर, काय आहे की लेखक हा कथानक लिहितो, संवाद लिहितो, व्यक्तिरेखा लिहितो, पण लेखकाला गाळणं म्हणजे त्याच्या शब्दांना बाजूला करणं आणि त्याच्यातनं एक कथानक मांडणं म्हणजे ते कथानक हे शब्दांच्या पलीकडचं म्हणजे मनातली आंदोलनं. जसा आपल्याकडे साधू असतो तसाच एक शैतानही फिरत असतो आपल्याबरोबर. आणि या खास खेळासाठी त्या शैतानाचा फार छान वापर केला गेलाय. या मायमिंगसाठी वापरलं गेलेलं ते परफेक्ट गोष्ट होती. आपण म्हणतो ना एखाद्या कथानकातले असलेले डिव्हायसेस हे कसे करेक्ट असतात, तसे चपखल होते. तुमची पोरं तर सगळी तुमचं जे ॲक्टर्स आहेत ते ग्रेटच आहेत. पण मला तुमचं नाट्य जे आहे त्यातलं आपण नेहमी म्हणतो क्लायमॅक्स, तर मला असं वाटलं कुठेतरी तू फार लवकर धावपळ केलीस. मला तेवढा भाग सोडला तर मला असं वाटतंय की अप्रतिम. थँक्यू सर. थँक्यू सर. मुग्धा, खरंच अप्रतिम हाच शब्द मी सुद्धा वापरू शकते. तुमचा ॲक्ट सुरू झाला तो व्हायरस आला आणि तो मला एंडपर्यंत मी तो 2 गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. कारण का मी असं कॅच करत होते, कारण का माझं निम्म लक्ष त्या साऊंड जो देतोय त्याच्याकडे होतं. कारण खूप छान मी म्हणजे पहिल्यांदा मी गुंतले ह्याच्यात आणि नंतर मी म्हटलं हे साऊंड कसे येत आहेत. पाहिलं तर तू इकडं अगदी त्याच्या बरोबरीने एक्सप्रेशन देऊन सगळे साऊंड काढत होता आणि ते एक्झॅक्टली मॅच करत होतं साऊंड. खूप छान. एक छान गोष्ट एकदम वेगळ्या रीतीने तुम्ही मांडलीत आणि आम्हाला असं धरून ठेवलं तुम्ही. म्हणजे मला असं कुठे बघू कुठे नको झालं होतं. हॅट्स ऑफ टू दॅट. खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. पाहूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत. मुग्धा, काय विचारायची गोष्ट आहे. 10. मकरंद सर 10. 10 20. थँक्यू.